अहमदनगरमध्ये मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मराठा समाजाचा मुक मोर्चा आज अहमदनगरमध्ये निघतोय। विक्रमी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती सकाळपासूनच आणि तशीच काहीशी दृश्य आता तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहू शकाल। किमान हा समुदाय लाखांच्या घरात असणार आहे। 10 ते 15 लाख लोक जमा होतील असा आयोजकांचा अंदाज होता आणि तशाच प्रकारची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जय्यत तयारी करण्यात आलेली आहे या मोर्चासाठी म्हणून अहमदनगरमधल्या आज बाजारपेठा देखील बंद आहेत। अहमदनगरच्या प्रमुख रस्त्यांवरची जी वाहतूक आहे ती इतर मार्गांवर वळवण्यात आलेली आहे आणि या मोर्चासाठी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करणाऱ्या आयोजकांनी जो विश्वास व्यक्त केला तो मराठा समाजाने सार्थ ठरवलाय असंच म्हणावं लागेल। महाराष्ट्रभरात जेवढे काही मोर्चे आजपर्यंत निघाले होते त्या मोर्चांमधली गर्दी आणि या मोर्चातली गर्दी आपण पाहू शकतोय। हा मोर्चा विक्रमी ठरणार असंच काहीसं चित्र सध्या पाहायला मिळतंय। 10 ते 15 लाख लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील असा अंदाज होता आणि तसाच काहीसा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय। शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत आपल्याला या ठिकाणी गर्दीमध्ये लोक पाहायला मिळतात। महिलांचा मराठा समाजाच्या या मोर्चामध्ये पहिल्यापासूनच लक्षणीय असा सहभाग होता जो या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या घटकांमधले मराठा समाजातले लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत। वकील, डॉक्टर, इंजिनियर्स, गृहिणी, त्याचबरोबर शाळेतल्या मुली, शाळा कॉलेजेसमधल्या तरुणी या सगळ्या जणी यामध्ये मराठा समाजाच्या युवतींचा देखील लक्षणीय असा सहभाग यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अभूतपूर्व फौजफाटा देखील यासाठी तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार आजपर्यंत मराठा समाजाच्या मोर्चात घडलेला नाहीये आणि तो इथेही घडू नये म्हणून ही सुरक्षा व्यवस्था। पांडुरंग रायकर आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। पांडुरंग, विराट असा मोर्चा पाहायला मिळतोय। हो प्राजक्ता, आपण आतापर्यंत असे गर्दीचे उच्चांक पाहिलेले आहेत, पण आपण जो म्हणतो जनसमुदाय आणि जनसागर हा काय असतो हा या ठिकाणी नगरच्या वाड्या पार्कवर पाहायला मिळतोय। अक्षरशः हे जे मैदान आहे ते एकदम खचाखच भरलेलं आहे। या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नाही। मात्र या ठिकाणी जी आपण नागरिक जमलेले आहेत ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी महिला आहेत, पुरुष आहेत, त्याचबरोबर वयोवृद्ध नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग मिळतोय। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आता हा महिला सुरुवातीला या महिला आता या मोर्चाच्या स्वरूपानं आता जिल्हाधिकाऱ्याच्या मोर्चाचा समारोप होणार आहे। या ठिकाणी आता ह्या मार्गस्थ झालेल्या आहेत आणि आपल्या हातामध्ये झेंडे घेऊन आपल्या ज्या काही मागण्या आहेत, मराठा आरक्षण असेल, अॅट्रॉसिटी असेल किंवा जे अन्याय ज्यांनी केलेला आहे, जे अत्याचारग्रस्त मुलीवर पीडितेवर त्यांनी अन्याय केला त्यांना फाशीची शिक्षा मिळावी या मागण्यांचे बॅनर घेऊन त्याचबरोबर या महिलांनी एक विशेष ड्रेस कोड परिधान केलेला आहे तो म्हणजे काळ्या रंगाचा। या आपल्या ड्रेस कोडच्या माध्यमातून त्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे आणि अत्यंत विराट भव्य म्हणजे राज्यामध्ये आतापर्यंत जे काही मोर्चे झालेले आहेत त्यापेक्षा सर्वात मोठा हा मोर्चा ठरण्याची शक्यता आहे, कारण नागरिकांचा ओघ अजूनही नगर शहराकडे येताना वाढतोय आणि हा मोर्चा आता या ठिकाणावर निघालेला आहे। या ठिकाणी महिला आणि मुले पुरुष हे सगळे आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झालेले आहेत आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं हा मोर्चा निघालेला आहे। या ठिकाणी नागरिकांना प्रत्येकाला आपापले जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचंही नागरिक या ठिकाणी पालन करत असताना दिसत आहेत। कायदा सुव्यवस्था या ठिकाणी एकदम व्यवस्थित असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। प्राजक्ता, निर्भयाचे वडील देखील यामध्ये सहभागी झाल्याचं कळतंय। पांडुरंग, धन्यवाद तुर्तास या माहितीबद्दल। त्यामुळे कोपर्डीतले काही ग्रामस्थ देखील यामध्ये सहभागी होणार असं बोललं जात होतं, ते यामध्ये सहभागी झाले आणि याच मोर्चामध्ये सहभागी झालेल्या निर्भयाच्या वडिलांशी आम्ही संवाद साधला। पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे। या पीडित मुलीचे पालक वडील आपल्याबरोबर, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे। दादा, तुम्ही कोपर्डी ते नगर पाय मोर्चा सभेला निषेध मोर्चात आलेला आहे, काय भूमिका आहे आपली या बाबत? म्हणजे काय भूमिका एकच आहे, तिन्ही आरोपींना घटना घडल्यापासून 6 महिन्याच्या आत फाशी झाली पाहिजे। जे मोर्चा निघतात, मराठा मोर्चे निघतात, मुक मोर्चे
तर आम्ही सगळं आमचं कुटुंब सहभागी आहे. या मोर्चामध्ये आपल्या घरातील कोण कोण सहभागी झालेला आहे? माझा मुलगा आणि मी. आता या ज्या समाजावर इतर ज्या काही मागण्या आहेत आरक्षण असेल, अॅट्रॉसिटी, यावर आपली काय भूमिका आहे? काय नाही, जे मराठा मोर्चा जे मान्य आहेत ते आम्हाला सगळं मान्य आहेत. तर समस्त मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याच आमच्या मागण्या आहेत असं म्हटलेलं आहे निर्भयाच्या वडिलांनी. निर्भयाचे वडील आणि तिचा भाऊ या मोर्चामध्ये सहभागी झाले.